हरिओम. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय विषय घेतलेला आहे. मीठ. रोजच्या आपल्या आहारामध्ये जो आवश्यक घटक आहे मीठ, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. कारण बऱ्याचदा म्हणजे आत्ताच्या आधुनिक याच्यामध्ये तर बऱ्याच जणांना खूप गैरसमज असतात की पिंक सॉल्ट वापरायचं का ब्लॅक सॉल्ट वापरायचं. कोणी म्हणतं सैंधव मीठ, कोणी म्हणतं पिंक मीठ, कोणी म्हणतं रॉक सॉल्ट, आणि काहीच कळत नाही, कन्फ्युजन होतं. कोणतं मीठ वापरावं आहारामध्ये, किती वापरावं, कोणतं मीठ वापरल्यानंतर कुठल्या म्हणजे आरोग्यासाठी आपल्याला कोणते कोणते फायदे मिळतात. हाय बीपी साठी, थायरॉइडसाठी वेगळ्या वेगळ्या मिठांची गरज असते का? किंवा रोजचे जे काही आपण रोजच्या आहारामध्ये जे वापरतो त्याच्यात चटणी कोशिंबीर ह्याच्यात वेगळं मिठाची आवश्यकता असते का? भाज्या आणि आमट्यांमध्ये वेगळी असते का? तर हे सगळं आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मिठं कोणती कोणती प्रकारची असतात, त्याचे काय काय फरक आहेत, त्याच्यामध्ये रंगामध्ये, चवीमध्ये काय फरक आहेत, आणि गुणधर्मांमध्ये काय फरक आहेत, आणि किती प्रमाणामध्ये कोणी कोणी हे मीठ कसं वापरायचं, हे आज आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओ करण्याचं कारणच हे आहे की जसे माझ्याकडे ना भरपूर असे रुग्ण सांधेदुखीसाठी येतात. तुम्हाला तर माहीतच आहे की मी गेले काही व्हिडिओ सांध्यांसाठीचा लेप, सांध्यांसाठीचं तेल, सांध्यांसाठीचे व्यायाम ह्याचा मी व्हिडिओ करत राहते, जेणेकरून सांधेदुखीच्या पेशंटला, वात वाढलेल्या पेशंटला ह्या सगळ्या गोष्टींचा घरगुती साहित्य आपण औषधं म्हणून कशी वापरतो आणि त्याचा किती चांगले फायदे होतात ह्याचे मी व्हिडिओ नेहमी वारंवार करत असते आणि ते तुम्हा सगळ्यांना आवडतात. तर आज पण आपण हे मिठाचा विषय अशासाठी घेतलेला आहे की मीठ पण सांध्यांसाठी खूप उपयोगी आहे. वाताचे जे काही आपल्याला व्याधी होतात त्यासाठी मिठाचा वापर हा खूप चांगला केला जातो. म्हणजे आपल्या आहारामध्ये तर मीठ कमी झालं तर आपण म्हणतो काय अळणी झालाय पदार्थ. तसंच आपल्या लाईफमध्ये सुद्धा जर मीठ कमी झालं तर खरंच अळणी होऊन जाईल आपलं लाईफ. तर आपण आज मिठाचे सगळे उपयोग, फायदे वगैरे सगळं बघणार आहोत. तर बघूयात की आपल्याला माहिती आहे की फार पूर्वीच्या काळी जेव्हा आपले आजी आजोबा पणजोबा त्या काळामध्ये ना खडे मीठ मिळायचं. आणि ते इतकं, आता हे समजा खडे मीठच आहे, असे खडे खडे असतात त्याचे, आणि हे जे खडे मीठ आहे ते पूर्वी मिळायचं. अजून ह्याच्यापेक्षा थोडं जाडसरच असायचं, ते असे खडे असायचे आणि ते जरा काळसर पण असायचे. म्हणजे त्याला काही फार शुद्ध केलेलं नसायचं, अगदी नैसर्गिक स्वरूपात समुद्रातून जसं मीठ यायचं तसं ते खडे मीठ असायचं, अगदी प्युअर फॉर्ममध्ये. आणि मग पूर्वीचे लोक, आपल्याला माहिती आहे की मातीच्या गाडग्यामध्ये वगैरे असे हे मीठ ठेवायचे आणि त्याच्यातूनच वापरायचे. नंतरच्या काळामध्ये मग हे मीठ चिनी मातींच्या बरण्यामध्ये वगैरे ठेवायला लागले. पण हे मीठ हे खूप पूर्वी वापरलं जायचं आणि ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्याच खरं मिठांमध्ये कुठलेही प्रकार असू देत, ह्याच्यामध्ये सोडियम म्हणा किंवा आयोडीन म्हणा ह्याचं मुबलक प्रमाण असतंच. तर हे नैसर्गिक मीठ आहे, समुद्रापासून मिळतं खडे मीठ, आणि पूर्वी हे एवढं पांढरं शुभ्र यायचं नाही, हे थोडंसं काळसरच यायचं. आणि काही काही लोक याला काळं मीठ पण म्हणायचे फार पूर्वी. तर हे खडे मीठ आहे, हे अगदी नैसर्गिक आहे आणि नंतर ते थोडं थोडं शुभ्र यायला लागलं. हे मीठ अजून जरी आपण लोणची करताना किंवा काही रस भाजी करताना, म्हणजे भरली वांगी, जे काही आमटी करतो त्याच्यामध्ये जर आपण हे टाकलं तर हे खूप नैसर्गिक आहे. ह्याच्यामध्ये काहीही केमिकल पूर्वी वापरायचे नाहीत. आता हे पांढरं शुभ्र दिसण्याकरता मात्र ह्याच्यामध्ये केमिकलचा वापर होतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये, आणि म्हणून हे शुभ्र दिसायला लागतं. पण हे गुणकारी आहे, याच्यामध्ये पण सोडियम आणि आयोडीन असतं. त्यामुळे आपण जे टिकणारे, वर्षभर टिकणारे जे पदार्थ असतात, खारवलेले जे पदार्थ असतात, त्यामध्ये पण आपण या मिठाचा चांगला उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर मग हे आहे बारीक मीठ, जे आपण स्वयंपाकामध्ये नेहमी वापरतो, बरोबर की नाही? सगळेजण हे पांढरं मीठ वापरतात. ह्याच्यात पण आयोडीन आणि सोडियमचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतं. आता वेगळ्या वेगळ्या जाहिरातींमध्ये आपण बघतो की हे फ्री फ्लोई पाहिजे, म्हणजे असं हातात पकडलं की ते अगदी फ्री खाली येतं, असे ॲडव्हर्टाईज आपण खूप सारे बघतो. आणि मग हे असं पांढरं शुभ्र रंगाने असलं पाहिजे,
किंवा ते फ्लोई असलं पाहिजे, आणि ह्यासाठी म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल वापरले जातात आणि म्हणून मग हे असं शुभ्र पण दिसतं आणि फ्लोई असं एकदम फ्री फ्लो त्याचा पडतो आपण हातातून सोडलं की. तर त्याच्यासाठी केमिकल वापरलेले असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात जास्त प्रमाणात आपण हे स्वयंपाकघरामध्ये मीठ वापरतो. सगळे फरक आपण जाणून घेऊयात आणि मग कसा कसा वापर करायचा आहे ते बघूयात. तर आपण दोन बघितले, एक म्हणजे खडे मीठ, अगदी सुरुवातीपासून प्राचीन काळापासून जे आपण बघतोय, जे समुद्रापासून मिळतं ते म्हणजे खडे मीठ, आणि त्याचंच केलेलं पांढरं शुभ्र केमिकल वापरून बारीक केलेलं फ्री फ्लोई असं अगदी बारीक मीठ, जे आपण रोजच्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थांना वापरतो. तर हे दोन्हीही मीठ जी आहेत ही समुद्रापासून आपल्याला मिळतात. समुद्राचं पाणी अडवलं जातं, त्याचं बाष्पीभवन होतं आणि जे उरतं ते मीठ हे असतं ते. त्याच्यानंतर आपण बघूयात की हे पिंक सॉल्ट आहे, हिमालयन मीठ ज्याला म्हणतात, हिमालयन सॉल्ट. हे असं शुभ्र पांढरं असतं किंवा असं पिंक कलरचं, लालसर पिंक कलरचं असं ते मिठाचे खडे असतात. काही काही अगदी असे पिंक कलरचे असतात, काही काही असे पांढरे शुभ्र सुद्धा असतात, पण त्याला पिंकिश अशी एक झाक असते, याला हिमालयन सॉल्ट असं म्हणतात. आता हे जे आहे हे खाणींमधून मिळतं. बघा, आपल्याला माहिती आहे की बांधकामासाठी जे खडक दगड वगैरे खाणींमधून काढले जातात, त्याला काही स्फोटकं लावले जातात आणि ते असे मोठे त्याचे खाणींमधून खडक असे उडतात आणि ते त्याचे ट्रक भरून बांधकामासाठी येतात. त्याचप्रमाणे ह्या पण मिठांच्या खाणी असतात आणि हे खाणीतून काढलेलं हे मीठ असतं. ह्याला कोणी पिंक सॉल्ट असं म्हणतं किंवा कोणी हिमालयन सॉल्ट असं म्हणतं, सैंधव मीठ असं सुद्धा याला म्हणतात. आणि हे खाणीतून काढलेलं असतं आणि अतिशय प्युअर आणि नैसर्गिक असं हे मीठ आहे. ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही आहेत. अतिशय शुद्ध असं हे मीठ असतं आणि त्यामुळे हे जे मीठ आहे हे उपासाला सुद्धा वापरलं जातं. आता ह्या मिठाचे आपण काही फायदे पण बघूयात, कारण आता जास्ती प्रमाणामध्ये सैंधव मीठ हे पदार्थांमध्ये वापरलं जातं. तर ह्याचे फायदे बघूयात आपण काय काय आहेत. ह्या मिठामध्ये जसं सोडियम आणि आयोडीन आहेच आहे, सगळ्या मिठांमध्ये आहेच आहे सोडियम आणि आयोडीन, पण जास्त प्रमाण म्हणजे ह्या मिठामध्ये जेवढं सोडियम आणि आयोडीन आहे त्यापेक्षा थोडा कमी प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये असतं, हे लक्षात ठेवायचंय. ह्याच्यापेक्षा थोडं कमी प्रमाण ह्याच्यामध्ये असतं. पण अजून काय काय असतात ते निश्चितपणे बघा, जे आपल्याला खूप उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर आयर्न आहे, याच्यामध्ये लोह आहे मुबलक प्रमाणात. त्यामुळे हे पिंक सॉल्ट जे आहे हे सांधेदुखीसाठी, आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असं सांगितलंय. ज्यांना हाय बीपी आहे, ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांना मधुमेह आहे, सगळ्यांसाठी, ज्यांना सांधेदुखी आहे, ज्यांना टाचदुखी आहे, ह्या सगळ्यांसाठी हे मीठ खूप उपयोगी आहे. त्यामुळे आणि अजिबात केमिकल विरहित, ह्याच्यात अजिबात केमिकल नाही आहेत, नैसर्गिक आहे, ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे हे जे याला सैंधव मीठ म्हणू देत, पिंक मीठ म्हणू देत, हिमालयन सॉल्ट म्हणू देत, कोणी रॉक सॉल्ट सुद्धा म्हणतं, हरकत नाही. पण ते हेच मीठ असतं जे केमिकल विरहित आहे आणि हे अगदी बिनधोकपणे वापरायला काहीही हरकत नाही. त्याच्यानंतर बघूयात आपण काळं मीठ. हे काळं मीठ सुद्धा खाणीमधूनच काढलं जातं. म्हणजे जसं हे खाणीमधून काढलं जातं तसंच हे मीठ सुद्धा जे आहे काळं मीठ, हे सुद्धा खाणीमधूनच काढलं जातात. असंच खड्यांच्या फॉर्ममध्ये येतं, हे पण खड्यांच्या फॉर्ममध्ये येतं. आपल्याकडे जे मोठे खलबत्ते असतात लोखंडी, त्याच्यामध्ये हे कुटून घ्यायचं, त्याचे असे थोडे थोडे छोटे असे तुकडे होतील असं कुटून घ्यायचं आणि मग तुम्ही ते मिक्सरला बारीक केलं तरी चालेल आणि मग तुम्ही ते काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हे मीठ. तर हे जे काही पिंक सॉल्ट आहे किंवा हे जे ब्लॅक सॉल्ट आहे, हे दोन्ही हे खाणींमध्येच मिळतात आणि मग नंतर हे घरी आणून आपण थोडेसे चांगले कुटायचे, थोडे बारीक तुकडे करायचे जरा खलबत्त्यामध्ये आणि नंतर मिक्सरमधून हे बारीक काढायचे आहेत. तर आता बघूयात आपण काळं मीठ. तर हे काळं मीठ खाणीमधून काढलं जातं. आता हे बघा की ह्याच्यामध्ये पण सोडियम आयोडीन आहे, पण ह्याच्यापेक्षा निश्चितपणे कमी प्रमाणामध्ये आहे. पण ह्याच्यामध्ये जास्त करून सल्फर असतं. सल्फर म्हणजे गंधक. गंधक हे या
मिठामध्ये जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ह्याचा एक वेगळा असा वास येतो बघा, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मराठी लोक बरेचसे याला पादरट मीठ असं म्हणतात, किंवा अंडी उकडल्यावर जसा वास येतो त्या प्रकारचा ह्याला एक वास येतो. आणि ह्याची चव पण खारट पण लागते, आणि थोडीशी आंबट, उग्र वासाचं असं असतं, आंबट असते, खारट असते, अशी ह्याची चव असते. आणि ह्याचा एक प्रकारचा वेगळा वास असतो, तो सल्फरमुळे असतो. ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर असतं, म्हणजे गंधक असतं ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा हे मीठ काढलं जातं त्यावेळेला ह्याच्यामध्ये कोळसा मिसळला जातो. कोळसा मिसळला जातो. कधी कधी ह्याच्यामध्ये आवळ्याच्या ज्या बिया असतात त्या पण मिक्स केल्या जातात. आणि बऱ्यापैकी असं मग नंतर हे आपलं जे काही काळं मीठ जे बाजारात मिळतं ते येतं मार्केटमध्ये. आणि ते आपण हे साधारणपणे जे काही मीठ असतं, पादरट असं जे मीठ असतं, हे आपण काही चाट बनवतो, भेळ बनवतो, रगडा पॅटीस, रगडा पुरी, चाट बनवतात, मसाला म्हणजे काय म्हणतात त्याला, कचोरी चाट, समोसा चाट किंवा पाणीपुरी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे मीठ वापरलं जातं. आणि ते अगदी कमी प्रमाणामध्ये वापरावं, चिमूटभर असं, की ज्याने चवीमध्ये चांगली वाढ होते. किंवा आपण जे आता उन्हाळ्यामध्ये जे पेय घेतो, म्हणजे ताक घेतो, त्याला जो मसाला घालतो त्याच्यामध्ये पण हे मीठ असतं. त्याच्यानंतर कोकम सरबत घेतो किंवा इतर काही सरबतं घेतो, त्याच्यामध्ये पण हे थोडंसं चिमूटभर टाकलं जातं, ज्याने त्याच्या चवीमध्ये खूप चांगली वाढ होते. तर हे असं चिमूटभरच घालण्यासारखं असतं, कारण ह्याच्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असल्यामुळे हे जास्त प्रमाणात खाल्लं तर केसांना पण पांढरं बनवतं, केस गळती सुरू होते, किंवा बीपी जर ज्यांना हाय आहे त्यांचा अजूनही बीपी वाढू शकतो, हाय होऊ शकतो. कमी प्रमाणात वापरलं, जसं आपण म्हणतो चिमूटभर, पिंच ऑफ सॉल्ट असं जे म्हणतो आपण, तर तसंच ते वापरलं गेलं पाहिजे. अगदी चिमूटभर जर असं तुम्ही वापरणार असाल पाणीपुरीसाठी म्हणा, किंवा रायते जे आपण करतो, म्हणजे सॅलड जे बनवतो त्याच्यामध्ये, किंवा फळं कापल्यानंतर त्याच्यावर जे आपण घालतो चाट मसाला किंवा असं मीठ जे घालतो, ते फक्त चव वाढवण्याकरता थोडंसं जर घातलं तर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. पण जर हे रेग्युलरली जास्त प्रमाणात खाल्लं तर केस पांढरे होणे, केसांची गळती होणे, किंवा बीपी वाढणे हे होऊ शकतं. त्यामुळे काळं मीठ हे जास्त प्रमाणामध्ये खायचं नाहीये, ही काळजी घ्या. मात्र हे चव वाढवण्यासाठी खूप छान असतं. मध्ये आधी तुम्ही असे जे चटकदार पदार्थ करता त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये हे वापरायला काही हरकत नाही. पिंक सॉल्ट मात्र तुम्ही सगळीकडे वापरू शकता. अगदी तुम्ही कोशिंबिरी करा, चटण्या करा, जे काही कच्चं करता त्याच्यामध्ये तर कंपल्सरी 100% हे मीठ वापरायचं आहे. पिंक सॉल्ट हे तुम्ही कच्चं, म्हणजे जे उकळलं जाणार नाही आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तर तुम्ही कंपल्सरी हेच मीठ वापरायचे. पण जर थायरॉइड आहे समजा, तर आपल्याला माहिती आहे की आयोडीनची मात्रा ह्याच्यामध्ये थोडी ह्या मिठापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी आमटी, भाज्या हे करताना कंपल्सरी हे मीठ वापरायचं. कारण हे मीठ, ह्याच्यातलं आयोडीन आपल्याला मिळालं पाहिजे, सोडियम आपल्याला मिळालं पाहिजे, पण हे घातक होता कामा नये. तर ह्याला उकळणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आमटी म्हणा, भाजी म्हणा, ह्या गोष्टींमध्ये हे मीठ तुम्ही निश्चितपणे वापरा. आणि ज्या कोशिंबिरी करता, चटण्या करता, त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरा. त्यामुळे थायरॉइडच्या लोकांनी लक्षात ठेवायचं की त्यांनी हे पण वापरायचं आहे आणि हे पण वापरायचं आहे. त्याच्यानंतर ज्यांना सांधेदुखी आहे त्यांनी कंपल्सरी सगळ्याच गोष्टींमध्ये हे मीठ वापरायचे. त्याच्यामुळे कारण काय आहे की ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे 2 घटक इतके छान आहेत सांध्यांसाठी आणि स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी, की त्या तुमचं जे सांध्यांचं दुखणं आहे ते निश्चितपणे कमी होणार आहे या मिठामुळे. त्यामुळे सगळ्या पदार्थांमध्ये, स्वयंपाकघरात तुम्ही निश्चितपणे हे मीठ वापरा. आणि मध्ये आधी तुम्ही मात्र या मिठाचाही वापर करू शकता, कारण आपल्याला सोडियमची पण गरज असते. पण ह्याच्यामध्ये पण सोडियम असतं, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये, कमी पडणार नाहीये ते. पण मध्ये मध्ये हे वापरा. पण हे जास्त प्रमाणामध्ये सांधेदुखीवाल्यांनी हे जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आहे मीठ. तर असं आपण बघितलेलं आहे, चारही मिठांची माहिती बघितली आहे. आणि
मीठ हे जे आहे ना, हे कफ कमी करणारं सुद्धा आहे. म्हणून आम्ही योगामध्ये जी जलनेती करून घेतो त्या पाण्यामध्ये एक असं पात्र असतं ज्याला अशी चोच असती आणि त्याच्यात आपण सोसवेल असं गरम पाणी घालतो, मीठ घालतो. मीठ हे काय करतं, मीठ जेव्हा पाण्यात घालतो तेव्हा त्याच्यामध्ये ऑस्मॅटिक प्रेशर वाढतं, म्हणजे रसाकर्षक दाब वाढतो. मीठ जर पाण्यात घातलं आणि जर आपण ह्या नाकपुडीतून पाणी घालून या नाकपुडीतून काढलं, ती प्रक्रिया शिकून घेण्याची आहे. तुम्ही असं मी सांगते म्हणून करायची नाही. त्याचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे जलनेतीचा, की ज्यांना खूप जुनी सर्दी आहे, सायनसच्या पोकळ्या खूप घट्ट भरून राहिल्या आहेत, जुनी सर्दी आहे, दुखतं इथं दाबल्यानंतर, तर त्यांनी घरच्या घरी जलनेती कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी सांगणार आहे. पण आज सांगायचं म्हणजे हे जे मीठ आहे ते कफ पातळ करून बाहेर टाकण्याचं काम जे आहे ते मीठ करतं. आणि मीठ हे दुःख काढून घेण्यासाठी उपयोगी सांगितलंय. मग ते तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर, तुमच्या शरीरामध्ये काही दुःख असेल, वेदना असेल तर, हे काढून घेण्याचं काम मीठ करतं बघा. म्हणून पूर्वीच्या काळी, म्हणजे मला आठवते आमची आजी पाय जर दुखायचे ना, पायाचे पोटरीचे गोळे जर दुखले ना, तर ती रॉकेलमध्ये, पूर्वी रॉकेल मिळायचं सर्रास, असायचं घरामध्ये, रॉकेलमध्ये हे मीठ घालायची आणि त्यांनी पाय चोळायची, तर अजिबात थांबून जायचे पाय. तर मीठ हे वेदना कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे, कफ कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि अजून एक सांगायचा फरक म्हणजे हे जे काही समुद्रातून काढलेलं मीठ आहे हे उष्ण असतं, प्रकृतीने उष्ण असतं. आणि खाणीतून काढलेलं जे मीठ असतं हे प्रकृतीने शीत असतं, थंड असतं. त्याच्यातून आपण बघूयात की समजा घरामध्ये निगेटिव्हिटी झाली असेल, घरामध्ये कोणाची नजर लागत असेल, तर बऱ्याचदा आपण बघतो, म्हणजे ह्याच्यावर तुमचा विश्वास असेल तर ठेवा, नसेल तर नका ठेवू, सोडून द्या. पण जर विश्वास असेल तुमचा तर लक्षात घ्या की आपल्या घरात जे कोणी लोक येतात, ज्यांना जे वरून दाखवतात की आपल्या फॅमिलीसाठी त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, पण मनातून मात्र त्यांना तो नसतो. मनातून त्यांना वाटत असतं की का बरं यांचं कसं काय एवढं चांगलं होतंय, असं जर वाटत असेल आणि तर ती जर नजर लागत असेल तर ती नजर काढण्यासाठी आपण जे काही फरशी पुसण्यासाठी पाणी घेतो त्याच्यामध्ये निश्चितपणे मीठ टाकायचं आहे. म्हणजे मीठ हे घरामधली निगेटिव्हिटी काढून टाकण्याचं काम करतं. जसं आपण दृष्ट काढतो बघा मुलांची, आपल्याला माहीत असतं की मुलांना नजर लागते, म्हणजे कोणी अगदी मनातून जरी म्हटलं अरे वा किती छान आहे, किंवा अरे बापरे हो का, असं घेतलं का, कार घेतली का, अरे वा घर घेतलं का, असं जरी मनात आलं तरी म्हणजे की आपण म्हणतो की नजर लागली. तर मग अशी नजर लागू नये म्हणून आपण बघतो की नाही, अमावस्येला म्हणा किंवा शनिवारी म्हणा, आपण मीठ आणि मोहऱ्यांनी नजर काढतो. तर ते पण त्याच्याही मागे काही कारणं आहेत जे पूर्वीपासून लोक काढत आलेले आहेत. तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा की त्याच्या मागे खरंच काही कारणं असतात आणि त्याचे फायदे होत असतात. आणि म्हणूनच आपले पूर्वज करत होते ना. तर मीठ मोहरी हातात घेऊन आपण सगळी ती ओवाळून टाकतो की बाबा जे काही नकारात्मक झालंय, जे काही दृष्ट लागली आहे तर ती निघून जाऊ दे. आणि मग ते पाणी आपण पाण्यामध्ये टाकतो आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडतो, किंवा काही काही जण खूप तापलेल्या लोखंडी कढईमध्ये ते टाकतात आणि त्याचा धूर होऊ देतात. तर हे दृष्ट काढण्यासाठी, घराची निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी सुद्धा असं मीठ आपल्याला उपयोगी पडतं. तर हे सगळं तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी काय काय सांगितलंय ते. हा आपण मिठाचा व्हिडिओ बघितला, ह्याचे सगळे फायदे जाणून घेतले. तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर मला निश्चितपणे विचारा. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तर मग ह्या मिठाचा अजून काय काय साहित्य आपण ह्याच्यात घालून आपले सांधे दुखी बरे करण्यासाठी आपण ह्याचा उपचार कसा करू शकतो. टाचदुखी जर असेल, म्हणजे ज्या महिलांना रात्री झोपेतून सकाळी उठलं की अगदी जमिनीवर पाय टेकूच देत नाही, अशी इतकी भयानक टाचदुखी असते, तर त्यांना ह्याचा उपयोग कसा करता येईल तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. निश्चितपणे पुढचा व्हिडिओ बघा की ह्याच्याबरोबर आपण अजून काय काय साहित्य घेणार आहोत ज्यांनी आपली सांधेदुखी, टाचदुखी निश्चितपणे बरी होते. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला खूप मोटिवेशन मिळतं, मला खूप आनंद होतो. नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप उत्साहित असते.
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.